विदर्भ वाला क्षेत्र कपास का बेल्ट है, गन्ने की बेल्ट है, तो जो स्टेट में जो फसल पैदा होती है तो उसी के संबंध में बात करेंगे। हम कश्मीर में जाकर सेब की बात करेंगे। तो महाराष्ट्र से ही हमारा मोर्चा निकलेगा, 2 दिन के हमारे प्रोग्राम रहेंगे वहाँ पे अगले महीने में। तो हम वहाँ पे जा रहे हैं सितंबर में, वो 16, 17 और 18 का प्रोग्राम वहाँ पे है। कौन से डिस्ट्रिक्ट में जाओगे आप? वो वहाँ के जो लोकल यूनिट है, जो हमारे मोर्चे के लोग हैं, वे वहाँ पे पूरी तैयारी करेंगे, कहाँ कहाँ जाना वो सब वो वहाँ की लोकल यूनिट बताएगी। मुद्दा क्या है? मुद्दा ये है कि कपास पे अगर ड्यूटी फ्री होगा तो बाहर का कपास यहाँ पे आएगा। बाहर का कपास आएगा तो हमारा तो पूरा किसान मरेगा, उसको कौन बचाएगा? भाई सरकार सपोर्ट नहीं करेगी, जिस देश में हम रह रहे हैं उस देश की सरकार सपोर्ट नहीं करेगी तो किसान तो मर जाएगा। जिम्मेदारी तो सरकार की है, या पॉलिसी सरकार की है बंडगी के पूंजीवाद इस जमीन को खरीदे, किसान को मारो और पूंजीवाद के पास में जमीन जाए। पॉलिसी तो यही सरकार की है। इस देश में पूंजीवाद हावी हो गया। अगर ये सरकार किसी पार्टी की होती तो बिल्कुल किसान की बात सुनती। ये सरकार तो पूंजीपतियों को बढ़ावा दे रही है, किसान को मार रही है, यहाँ पर लेबर तैयार कर रही है, इसीलिए एजुकेशन का नुकसान हो रहा है। किसान लेबर बने गांव से, इनकी ज़मीन छीने, ज़मीन बड़ी बड़ी कंपनियां ज़मीन को ले और किसानों को नुकसान हो, ये सरकारों की पॉलिसी है। हमारा देश में एक कृषि प्रधान देश है और किसान में तुला जो है वो एक बड़ा हिस्सा है। हिंदुस्तान का 60 लाख किसान इसमें जुड़े हुए हैं और हर साल में पूरे दुनिया में जितना कपास पैदा होता है हिंदुस्तान में फर्स्ट सबसे ज़्यादा हमारा किसान इतना पैदा करता है। और इसलिए हम चाहते हैं कि हमारा किसान का सामान बेचे। एक तो सरकार सही दाम दे, सही दाम देने से किसान बच सकता है। सरकार नहीं दे रहा है, मोदी बार बार गद्दारी कर रहा है, बार बार बोल रहे हैं एमएसपी देंगे, मगर एमएसपी नहीं दे रहा है। हर क्विंटल में 2365 रुपया कम दे रहा है हर क्विंटल में। तो किसान कैसे खेती करेगा? ये है सरकारी नीति। हम चाहते हैं स्वामीनाथन के रिकमेंड के मुताबिक खर्चा का 1.5 गुना दाम दो, सरकार दे नहीं रहा। एक तो है। दूसरे है विदेश से जो सामान आएगा आके हमारा बाजार कब्जा कर लेंगे। अमेरिका के जो उत्पादन व्यवस्था बहुत उन्नत है एक तो, दूसरे है उसका उत्पादन खर्चा बहुत कम है, तीसरा है उसका सरकार काफ़ी सब्सिडी देता है। 1 क्विंटल में जितना दाम होता है अमेरिका में, उसमें 12% सरकार सब्सिडी देता है और हमारा देश में 1 क्विंटल का जो दाम होता है उसका 2.37% सिर्फ सरकार देता है। क्या होगा उसमें? सरकार हमारा किसान, हर किसान 21,000 करोड़ का नुकसान होता है, 21,000 करोड़। और मोदी बोले हम तो 6,000 रुपया दे रहे हैं। अरे तुमको 6,000 रुपया हर महीना हम देंगे कोटी खरीद करने के लिए, रंग बिरंग का कोटी खरीद करो। हमको 21,000 हमारा फसल का दाम दे दो, हमको नहीं चाहिए 6,000। मगर ये जो हो रही किसान का साथ पूरा गद्दारी है, जो वादा किया है पूरा नहीं कर रहा है। और महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसान खुदकुशी कर रहे हैं। ये 3 महीना में 347 किसान खुदकुशी किया है। हमारा एक एसकेएम का टीम महाराष्ट्र घूमेंगे, घर घर जाके मिलेंगे क्यों हो रहा है। तो इसके खिलाफ पूरा देश में हम प्रचार में उतर रहे हैं। महाराष्ट्र में सितंबर में आप मोर्चा निकाल रहे हो, क्या प्रोग्राम रहेगा उसका और कितने? उसमें तो हम तो जाएंगे ना, हम सारे जितना किसान नेता है 15-20 ऑल इंडिया, हम महाराष्ट्र में जाएंगे। वो सितंबर महीने में 17 से 28 तारीख लास्ट वीक में तय हुआ है। इन महाराष्ट्र का लोग अरेंज करेंगे ना, कहाँ जाना है, किसका घर मिलना है, वो अरेंज करेगा महाराष्ट्र का किसान। हम पूरा देश से जाके देखेंगे, पूरा दुनिया के सामने उजागर करेंगे क्या हो रहा है। यही है हमारा प्रोग्राम। सर, संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्रामध्ये कापसाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने 2-3 दिवसांचा दौरा करत आहे। नेमकं मुद्दे काय आहेत त्यातले महत्त्वाचे आणि काय परिणाम होणार आहेत अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचा? सर्वात प्रथम अमेरिकेने भारतावरती पहिल्यांदा 25% आणि नंतर 25% असं टॅरिफ लावलेलं आहे आणि भारत अमेरिका व्यापार विषयक करार व्हावा यासाठी दबाव अमेरिकेनं टाकलेला आहे। ट्रम्प दबाव टाकतायत। या दबावाला पुढं मी शेतकऱ्यांचं रक्षण करेन अशा प्रकारची भाषा लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे।
परंतु त्यानंतर 4च दिवसात ज्या गोष्टीची अमेरिका मागणी करत होती ते म्हणजे कापसाच्या आयातीवरचा कर जो आहे तो संपूर्ण रद्दबादल, 0 इम्पोर्ट ड्युटी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि करमुक्त आयात कापसाची यामुळं खुली झालेली आहे. याचा पहिला परिणाम ज्या दिवशी हा निर्णय आला त्याच दिवशी 500 ते 800 रुपयांनी कापसाचे भाव कोसळलेले आहेत आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर स्वस्त आयात. अमेरिकामध्ये कापसाला दिली जाणारी सबसिडी जी आहे ती 27% ती सबसिडी कापूस उत्पादनासाठी दिली जाते. आपल्या देशामध्ये ती 2% सुद्धा नाही आहे. अशा वेळी स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारातला कापूस आपल्या देशातल्या मध्ये यायला लागला तर शेतकऱ्यांचा कापूस कोण घेईल आणि पडले भाव त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडतील. आजपर्यंत असं पण ऑस्ट्रेलियाबरोबर 22 पासून केलेला जो करार आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे, त्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटनुसार सरासरी 3 ते 5 लाख कापसाच्या गाठी करमुक्तरित्या ऑस्ट्रेलियामधून आयात केले जात आहेत आणि त्याच्यामुळं आधीच सरकारने घोषित केलेली जी तुटपुंजी आधारभूत किंमत आहे ती सुद्धा मिळत नाही. देशभरामध्ये फक्त 13% शेतकऱ्यांना जी सरकारी घोषित MSP आहे ती मिळते. संयुक्त किसान मोर्चाचा आग्रह आहे C2+50% याप्रमाणे कायदा करण्याचं आश्वासन देशातल्या सगळ्यात मोठ्या शेतकरी आंदोलनाला दिलेलं होतं. 9 डिसेंबर 2021ला दिलेलं आश्वासन पंतप्रधानांनी तेही पाळलेलं नाही. जर त्या C2+50% प्रमाणे जर दर हिशोब काढला तर 10,075 रुपये प्रति क्विंटल हा कापसाचा दर होतो आणि म्हणून संयुक्त किसान मोर्चाचं म्हणणं आहे की हे जे काय टॅरिफ रद्द केलेलं आहे, आयात शुल्क रद्द केलेलं आहे, ते आयात शुल्क पुनर्स्थापित करावं आणि 50% ते आयात शुल्क वाढवावं म्हणजे देशी कापसाला भाव मिळू शकेल. दुसरी मागणी आहे की C2+50% स्वामीनाथन कमिशनच्या सूत्राप्रमाणे कापसाचा जो दर आहे 10,075 या दरानंच खरेदी झाली पाहिजे आणि त्याचा कायदेशीर हमी देण्याकरता तात्काळ कायदा पारित करावा. सर्वात जास्त आत्महत्या देशामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या. एखाद्या युद्धातही जेवढी माणसं मारली गेली नाहीत त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. खरं तर सरकारनं शेतकऱ्याविरुद्ध आर्थिक युद्ध चालवण्यासारखी परिस्थिती आहे आणि म्हणून या आत्महत्याग्रस्त कुटुंबांबद्दल कुठलीही मदत केंद्र सरकार करत नाही. महाराष्ट्र सरकार देशामध्ये सगळ्यात कमी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतं. तेलंगणा, आंध्र 5-5 लाख मदत करतं, कर्नाटक 3 लाख करतं, पंजाब 3 लाख करतं. महाराष्ट्र सरकार 1 लाख देतं, तीही मदत आत्महत्यांना फेटाळण्याचंच काम सुरू झालेलं आहे, मदत नाकारायचंच काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मध्य प्रदेशसारखं भाजपशासित राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या ओळखतच नाही त्या ठिकाणी. त्यामुळे या पार्श्वभूमीवर 12 राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करणं आणि त्यांच्या या साम्राज्यवादी दबावाच्या विरोधात उभं राहणं. देशाला स्वातंत्र्य लढा जो झाला याच कापसाचा सूत बनवत स्वातंत्र्याचा लढा करण्यात आलेला आहे. चरखा चालवत गांधीजींनी स्वातंत्र्याचा करता देशातल्या शेतकऱ्यांना जागवलेलं आहे. त्याच्यामुळे या देशातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की या देशाचं सार्वभौमत्व पण टिकलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हक्क पण अबाधित राहिला पाहिजे. यासाठी देशाच्या पंतप्रधानाने ट्रम्पच्या डोळ्यात डोळे घालून मुकाबला करण्याची भाषा केली पाहिजे, ना की शरणागती पत्करली. या ठिकाणी आपल्या देशाला शरणागती पत्करायसारखं वातावरण साम्राज्यवादी दबावापुढं जे केलं जातं आहे ते शेतकऱ्यांना मान्य नाही. त्याच्यामुळे शेतकरी स्वतःच्या अधिकारासाठी आणि देशाच्या सार्वभौमत्वासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरायची जोरदार तयारी आहे. 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर या दिवशी देशातल्या 12 राज्यातल्या कापूस उत्पादक गावांमध्ये ग्रामसभा भरवून ग्रामसभेच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांकडं आम्ही आमचा ठराव त्या ठिकाणी पाठवू देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्याकरता. दुसरा जे आहे 17 आणि 18 तारखेला महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी भेट देण्याकरता मराठवाडा आणि विदर्भामध्ये हा दौरा आयोजित केला जातो आहे आणि त्यानंतर सगळीकडं किसान महापंचायतींचं मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल आणि मोठ्या प्रमाणावर एक देशव्यापी आंदोलनाची तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याचीच घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.